संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी आज पंढरपूरच्या दिशेने रवाना होतीये आणि या पालखीमध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातून हजारोंच्या संख्येने वारकरी देखील त्र्यंबकनगरीत दाखल झालेले आहे। आपण दृश्यांमध्ये बघितलं तर ही निवृत्तीनाथ महाराजांची पालखी देखील अशा पद्धतीने सजवण्यात आलेली आहे। सजलेली पालखी पुढच्या काही वेळामध्ये पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे आणि याच प्रस्थान सोहळ्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यांमधून गावखेड्यांमधून हे सगळे वारकरी जे आहेत ते आता त्र्यंबकच्या दिशेने रवाना होत आहेत। आपल्यासोबत ह्या 80 वर्षाच्या आजी आहेत। गेल्या 57 ते 58 वर्षांपासून दरवर्षी कुठलीही वारी न चुकता या पंढरपूरच्या दिशेने जाता। आपण त्यांच्याशी बोलूया। आजी, किती वर्षापासून तुम्ही पंढरपूरला जाता आणि काय काय भावना असते तुमची? 77 वर्षापासून पायी वारी, त्र्यंबकला पायी वारी, तिकूनही यायचं पायी वारी, वणीला जायचं पायी वारी, आतापर्यंत। तुमचे एवढे वय झाले, तुम्हाला त्रास होत नाही का वारीमध्ये? वारीमध्ये त्रास होत नाही, देवाची कृपा आहे। देवाने जगवलेलं आहे मला, त्याच्याच भिस्तीवर मी चालते। पूर्ण पायी चालता? पूर्ण पायी जाऊन येऊन। आमच्या गावात पालखी येते चिंचोलीमध्ये। हा, तुमच्या बरोबर कोण कोण असतं गावातलं? गावातले आमच्या बरोबर म्हातारे आहे, पण ते आता आल्या नाही। तुम्ही एकट्याच आले? हा, एकटेच आलेले, रात्री आले। बरं, आणखी काही वारकरी तुम्ही कुठून आले, किती वर्षापासून या वारीला जातात आणि काय नेमकी भावना तुमच्या मनात या पंढरपूरच्या विठुरायासाठी? आम्ही पांडुरलीचे वाजे, आम्ही 25 वर्षे पायवारी करतो इथून पंढरपूर, त्र्यंबक ते पंढरपूर समजा। असं किती लोक असतात गावातले आणि किती? गावातले 100-1 लोक राहतात। आमचे 50-55 लोक। तुम्ही कुठून आलात आणि तुमच्या बरोबर किती लोक आहेत? माझ्या बरोबर आता आम्ही 15 जण इथं आलो। मागून नगरला मागून एक ट्रक येते भरून। किती वर्षापासून? माझी आता 21वी वारी। 21वी वारी। काय भाव असतो मनामध्ये? सगळं तेच, बाकी दुसरं काहीच नाही मला। आपल्यासोबत आणखी काही वारकरी आहे। आता खरं तर पेरणीचे दिवस सुरू आहे, असं असताना आपण पंढरपूरला जात आहे, मग पेरणीची चिंता वाटत नाही का? नाही, देवाच्या विषय काय, पेरणी होणारच आहे, घरी करणारे आहेच आहे ना, पण आपली वारी चुकवायचीच नाही बा। वारी चुकवायची? तुमची काय भावना आहे? आमची भावना, आम्ही परभणी जिल्ह्यातून येत असतो। इथं आमचा मोतीराम महाराजचा कार्यक्रम 8 दिवस असतो। तो सप्ताह झाल्याच्या नंतर आम्ही सगळे परभणीकर मंडळी निवृत्तीनाथाला गावाच्या बाहेर असणारं वाट लावतो, हात जोडून। त्याचे प्रस्थान झाल्याच्या नंतर आम्ही आळंदीला परत जातो आणि माऊली संघ पुन्हा माऊली संघ सोबत आम्ही पंढरपूरला जातो। असा आमचा वारीचा नित्यनेम आहे। तुम्ही किती वर्षापासून जाता? मी 15 वर्षापासून जातो। काय भावना असते मनात? माझी परमेश्वराकडे एकच इच्छा आहे की 2 मुलं आहेत, त्यांनी व्यवस्थित राहावं, ही इच्छा ठेवून मी त्यांच्याबरोबर निघतो। त्यात माझी पत्नी पण माझ्याबरोबर असते, मी पण असतो, सहकुटुंब आणि सहपरिवार जातो। तुम्ही किती वर्ष? आम्ही 10-5 वर्षापासून येतो, पण आम्ही याच्याहून निफाड तालुक्यातून येतो। हो, आता कांद्याची पेरणी विरणी किंवा सगळं सोडून? नाही, सगळं सोडून। हा, बाकीचं काही नाही। हा, हो। आपण बघतोय अशा पद्धतीनं हे वारकरी जे आहे ते हातामध्ये चिपळा, टाळ, मृदुंगाचा आवाज गजर करत निघताय। काय भाव आहे मनात? भावाचं आहे का सांगायला सुद्धा वाट नाही। काय सांगावं त्या आनंद, काय सांगू त्या आनंदाचे लाडू। इतका आनंद ज्ञानोबा तुकाराम, माऊली ज्ञानोबा तुकाराम। आपण बघतोय अशा पद्धतीनं ज्ञानोबा तुकाराम म्हणत हे सगळे वारकरी जे आहे ते आता पंढरपूरच्या दिशेनं रवाना होत आहे। पुढच्या काही वेळामध्ये नाशिकच्या निवृत्तीनाथ महाराजांची ही पालखी जी आहे ती पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करील। पाऊले चालती पंढरीची वाट असं म्हणत हे वारकरी जे आहे ते आता पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करतील। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, त्र्यंबकेश्वर, नाशिक।